नवीन महाबळेश्वर या भागामध्ये खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करणे आणि एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक आणि जी काय आपली निसर्ग संपदा आहे त्याचं जतन करणं. मग प्राचीन मंदिरं आहेत, किल्ले आहेत आणि हे सगळं जे आहे आपलं प्राचीन आणि निसर्गाचं जे काय वरदान या भागाला लाभलेलं आहे त्याचं संवर्धन करणं आणि त्याचबरोबर त्याचं आणखी त्याच्यामध्ये वाढ करणं आणि स्थानिक लोकांना प्राधान्य देणं, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि पर्यटनाला चालना देणं, यासाठी हा नवीन महाबळेश्वर जो आहे हा प्रकल्प या भागाला वरदान ठरेल आणि नक्कीच या भागाचा कायापालट होईल. आणि त्यामध्ये मगाशी आपण प्रेझेंटेशन जे पाहिलं त्यामध्ये 235 गावं सुरुवातीला यामध्ये सहभागी झाली. त्याचा एक चांगला एक आराखडा तयार केलेला आहे. त्याचबरोबर जसं जसं लोकांना क्लॅरिटी येत गेली, लोकांना कळलं की बाबा हा जो काही प्रकल्प आहे तो या भागाच्या विकासासाठी आहे, या भागातल्या जनतेच्या विकासासाठी आहे. त्यामुळे आणखी 294 गावं स्वेच्छेने त्यामध्ये त्यांनी सहभाग घेण्याचा इंटरेस्ट दाखवलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं 1154 स्क्वेअर किलोमीटरचा पहिला टप्पा आणि त्यामध्ये आणखी 294 गावांचा सहभाग केला तर 2000 पेक्षा जास्त स्क्वेअर किलोमीटर एवढा मोठा हा नवीन महाबळेश्वरचा हिल स्टेशनचा प्रकल्प होईल. मला वाटतं आतापर्यंत सगळे हिल स्टेशन ब्रिटिशांच्या काळातली आहेत, परंतु हे नवीन महाबळेश्वर हे आपलं राज्य सरकार या ठिकाणी करत आहे. त्यामुळे हे पहिलं हिल स्टेशन गिरीस्थान ठरणार आहे राज्य सरकारने केलेलं. त्यामुळे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांना केंद्रबिंदू धरून आपण याचा आराखडा तयार करतोय. आणि त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची केंद्र असतील, त्याचबरोबर यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे, नॅचरोपॅथी सेंटर आहे, वेलनेस सेंटर आहे. त्याचबरोबर आत्ताच एक बॉटॅनिकल गार्डनचं देखील प्रेझेंटेशन घेतलेलं आहे. आणि एकंदरीत याच्यामध्ये जे प्रतापगड ते आरळ पाटणजवळ यामध्ये जी काही नेचर ट्रेन जी आहे ती डोंगर माथ्यावरची ट्रेन, अशा त्यात देखील याचा स्टडी केला जातोय, जेणेकरून यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे सगळे प्रकल्प करत असताना निसर्गाला कुठली हानी पोचू नये आणि पर्यावरणाला उलट सपोर्ट व्हावा, पर्यावरणपूरक हा प्रकल्प व्हावा. आणि यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा देखील मोठा एक टप्पा आहे. आणि त्यामुळे इतर जे काही टुरिस्ट प्लेस आहेत ते डेव्हलप करणं, लोकांना त्या ठिकाणी पर्यटनाला येताना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. असे अनेक म्हणजे वॉटर स्पोर्ट्स आहेत. तिथं कोयना बॅकवॉटर आहे, ते मोठं 80-90 किलोमीटरचं आहे. इथं गर्द झाडी आहे, इथे जंगल आहे, इथं मोठ्या प्रमाणावर डोंगरमाथा आहे, डोंगराळ भाग आहे आणि मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपदा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी R&D सेंटर असेल किंवा या भागामध्ये जे काही औषधी वनस्पती आहेत त्याची लागवड करण्याला लोकांना प्रमोट करणं, बांबू लागवडीला लोकांना प्रमोट करणं, इतरही जे काही या भागामध्ये क्लस्टर फार्मिंग करणं, हा देखील त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट टाकलेला आहे. आणि टेंट असतील, त्याचबरोबर होमस्टे असेल, याचं ट्रेनिंग देणं, स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून ते ट्रेनिंग देणार लोकांना, इथल्या लोकांना रोजगार, वेलनेस सेंटरमध्ये रोजगार मिळेल. या भागामध्ये जे आपण आरोग्य सुविधा किंबहुना जे रस्ते असतील, कनेक्टिव्हिटी आहे, या सगळ्याला प्राधान्य आपण या ठिकाणी देतो, जेणेकरून शेवटी पर्यटकाला कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही गावकऱ्याची, इथल्या भूमिपुत्राची जमीन एक्वायर केली जाणार नाही.
त्यांच्या जमिनीवर कुठलंही रिझर्वेशन टाकलं जाणार नाही. हे आम्ही पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रकल्प करताना हे पहिलं उदाहरण असेल, जेणेकरून हा प्रकल्प जो आहे हा लोकांसाठी आहे, इथल्या स्थानिक लोकांसाठी आहे, स्थानिक लोकांच्या विकासासाठी आहे. आणि त्यामुळे मला वाटतं याला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सपोर्ट मिळतोय आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला, काही देश तर काही राज्य पर्यटनावर चालतात आणि इथं पर्यटनाला खूप वाव आहे, पोटेन्शियल आहे, व्हॅल्यू ॲडिशन होईल. आणि लोक जी आता रोजगारासाठी, नोकरी धंद्यासाठी आपल्या इतका निसर्गरम्य परिसर सोडून शहरांमध्ये जातात, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, इतर शहरांमध्ये जातात. इथला तरुण रोजगारासाठी दुसरीकडे जाता कामा नये, हा देखील एक कन्सेप्ट याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि गेलेले लोक पुन्हा या भागात पुन्हा आले पाहिजे आणि त्यांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे, इथंच त्यांचा व्यवसाय सुरू झाला पाहिजे आणि त्याच्यामधून त्यांना जी काही आर्थिक गणितं आहेत ती, त्याच्यामध्ये जी अर्थव्यवस्था आहे, जी इकॉनॉमी इथली आहे ती बूस्ट झाली पाहिजे. यासाठी या प्रकल्पाला आपण प्राधान्य देतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.